पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावर खर्च अध्यक्षमध्ये 82.92 झालेला आहे. सन्माननीय सुधीर भाऊंनी आता या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला की या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरनी हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे होतं, परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला. आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय, नाल्यालगत जी लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं. अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो. याचं संरक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करू. उर्वरित बांधकाम सुद्धा नाला जितका रुंद होता तेवढाच राहील याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे. अध्यक्षमध्ये नैसर्गिक नाला आहे. अध्यक्ष महाराज, मला आज खरं या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे मित्रही आहे. नैसर्गिक जो नाल्याची रुंदी आहे ती कायम असावी. सजेशन फॉर ऍक्शन काय, ऍक्शन ओनली ऍक्शन, नो रिॲक्शन असं असलं पाहिजे. मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नाल्याची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील ही शासनाने हमी दिली पाहिजे. ती आम्ही न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय, हे क्लिअरली लावलं. दादा कोणतेचं उत्तर आहे काय, हे क्लिअरची उत्तर देऊ नका. नैसर्गिक राहील. मंत्री महोदय, हे आता सुचवणे आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करा. ठीक आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा रोख आणि उत्तर यामध्ये तपासलं. मुळात प्रश्न का निर्माण झाला ते प्रश्न वाचल्यानंतर कळेल. हा नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्ती त्या बाजूला बांधायला पाहिजे की अपोजिट साईडला बांधायला पाहिजे. जरा फोटो पाठवा, माहिती घ्या आणि मग उत्तर द्या. अधिकाऱ्यांना ही संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची 2 घरं आहेत फक्त. जरा माहिती घ्या. हा विरोध त्यांनी जो प्रश्नाचा रूप होता की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असतील तर कुणाचा विरोध होतो. मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी, संरक्षणासाठी, त्याची जागा वाचवण्यासाठी त्याला द्यावं टाकून उद्या प्रचंड फायदा